दुष्काळाचा दाह सोसणाऱ्या गोदावरीच्या पात्राला नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला। 2.5-3 महिन्यांपासून कोरड्या ठाक पडलेल्या गोदामाईच्या पात्रात आता पुन्हा पाणी दिसू लागलंय। त्यामुळे पर्यटक आणि भाविकांची पावलं पुन्हा एकदा गोदापात्राकडे वळतायत। गांधी तलाव, सीताकुंडासह गोदापात्रात पाणी पाहायला मिळतंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझे सहकारी मुकुल कुलकर्णी यांनी। गंगापूर धरणातील पाणीसाठा हा कमी झाल्यामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात येणारे पाणी हे थांबवण्यात आलं होतं। म्हणून 2.5-3 महिने नाशिकच्या गोदावरीचं पात्र हे पूर्णतः कोरडं ठाक पडलेलं होतं। आपण आता ज्या रामकुंड परिसरामध्ये आहोत, हे रामकुंड असो किंवा हे सीताकुंड, हे दोन्हीही कोरडे ठाक पडलेले होते। एक थेंबही पाण्याचा या पात्रामध्ये नव्हता। त्यामुळे जे धार्मिक विधी केले जात होते त्यांना देखील अडचणी येत होत्या। अक्षरशः पाण्याची कॅन घेऊन धार्मिक विधी परंपरा ह्या पूर्णपणे पार पाडल्या जात होत्या। मात्र आता गेल्या 2-3 दिवसापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पावसाचं पाणी आता गोदावरीच्या नदीपात्रामध्ये येऊ लागलेलं आहे। हे धरणातून सोडलेलं पाणी नसून जे नाशिक शहर हे 9 टेकांवर बसलेलं आहे, त्यामुळे गल्ली बोळातून नदी नाल्यातनं जे छोटं पाणी येत होतं ते पाणी आता साठायला लागलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे गांधी तलाव हा पूर्णतः भरलेला आपल्याला बघायला मिळतोय। सुरुवात झालेली आहे पावसाला, हे शुभ संकेत मानले जात आहेत। अजूनही पुढे नदी प्रवाहित होते, तिथे अद्याप पाणी नाही आहे। मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना परंतु पाण्याला आता प्रवाहाला सुरुवात झालेली आहे। हा गांधी तलावापासून हे पाणी आता सीताकुंडामध्ये जातं आणि सीताकुंडापासून हे पाणी पुढच्या प्रवासाला म्हणजेच तपोवनाच्या दिशेने हे मार्गस्थ होतं। पुढच्या महिन्यामध्येच आता इथे ध्वजा अवतरणाचा कार्यक्रम होणार आहे। कुंभमेळ्याचं पर्व हे पुढच्या महिन्यामध्ये संपणार आहे। तत्पूर्वी गोदावरी खळखळून वाहू लागो अशी अपेक्षा नाशिकमधनं व्यक्त होते, कारण कुंभमेळा पर्वाबरोबरच पुढची जी शेती आहे, मराठवाड्याला पाणी जाणं म्हणा किंवा नगरमध्ये पाणी जाणं, हे संपूर्ण या नदीवर अवलंबून आहे। त्यामुळे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्यासाठी ही नदी प्रवाहित होणं ही काळाची गरज आहे, अशीच भावना नाशिककर व्यक्त करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।